रविवार होता, मार्गशीर्षसुद्धा संपलेला होता, पण घरात नॉनव्हेज करायचं आज काय आम्हाला जमलं नाही, कारण घरात कोणीच नव्हतं, आम्ही तिघंच होतो. तर म्हटलेलं चला आज आपण KFC चिकन खाऊया, कारण बरेच दिवस ते खायचं असं इच्छा होती. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि घरीच पार्सल घेऊन आलो. अथांगचा आनंद काय गगनात मावत नव्हता, कारण की तो खूप एक्सायटेड होता आणि त्याला असं नवीन काय घेतलं की खूप घाई सुटते, कधी खाईन असं. तर त्यामुळे त्याचं इथे भराभरा पार्सल खोलणं चालू होतं. आता ह्या KFC चिकनवरती काय आमचं पोट भरणार नव्हतं, म्हणजे दुपारची भूक भागणार नव्हती, तर त्यामुळे आम्ही थोडंसं चायनीजसुद्धा आणलेलं होतं. तर इथे बघू शकता अथांगने लगेच स्टार्ट केलेलं खायला आणि त्याला ते खूप आवडलं होतं आणि त्यासोबत फिंगर फ्राईजसुद्धा आणलेले होते, म्हणजे होते ते ऑफरमध्ये. तर त्यामुळे ते सुद्धा त्याने आवडीने खाल्ले. सकाळीच दारावर एक मासेवाली आली होती, तर तिच्याकडून मी थोडेसे मासे घेतले होते, पण ते काय बनवले नव्हते आणि नंतर ते संध्याकाळी मी फ्राय केले आणि थोडेसे माशाची डोकी होती, तर त्याचा रस्सासुद्धा केलेला. आता सोनूला जेवायला काही नव्हतं, त्याच्यासाठी मसूरची आमटी केली आणि अथांग इथे बघू शकता मध्ये मध्ये नाचत होता, त्याची मस्ती चालू होती आणि तो आज खूप मजेत होता आणि गावाला गेलेला असल्याच्यामुळे बाबा. तर इथेही गावाकडून आम्हाला मुळ्याची आणि पाल्याची भाजी पाठवून दिलेली होती. खूप फ्रेश आणि खूप सुंदर चांगली भाजी होती. तर ती काही मी आत्ता बनवणार नाही, त्याच्यामुळे ती फ्रीजमध्ये ठेवली आणि इथे आमचा अथांग बघू शकता बटाटे शोधतोय सगळीकडे. तर चला बाय.